नमस्कार. आज आपण मुंबईतील एका अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघाचं, घाटकोपर पूर्वचं सखोल आणि आकडेवारीवर आधारित विश्लेषण करणार आहोत. थेट मुद्द्यावर येऊया. महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर हे आहे घाटकोपर पूर्व. मुंबई उपनगरातला एक असा मतदारसंघ जिथे राजकारणाची अनेक समीकरणं बनतात आणि बिघडतात. आणि हा आकडा बघा, 53,319. 2019 साली एवढ्या प्रचंड मताधिक्याने इथे विजय मिळवला गेला होता. प्रश्न हा आहे की इतका मोठा आणि निर्णायक निकाल हा कसा काय साधला जातो? आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे. आता या आकड्यांमागची गोष्ट पाहूया. हे फक्त नंबर्स नाहीत, तर यातून एका राजकीय वर्चस्वाची कहाणी दिसते. 2024 मध्ये भाजपच्या पराग शहा यांना जवळपास 57% मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी केवळ 33% थांबल्या. आणि गंमत म्हणजे ही काही अचानक घडलेली गोष्ट नाही. 2019 मध्येही चित्र जवळजवळ असंच होतं. म्हणजे इथे एक सातत्यपूर्ण राजकीय पॅटर्न अगदी स्पष्ट दिसतोय. तर मग या विजयाचं रहस्य उलगडण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. आधी आपण जनादेशाचा अर्थ समजून घेऊ. मग लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेऊ. त्यानंतर निवडणुकीचं गणित मांडू, विजयाचं विश्लेषण करू आणि शेवटी एका चांगल्या शासनाचा आराखडा कसा असू शकतो यावर नजर टाकू. चला, एक एक करून पुढे जाऊया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या घटकापासून, मतदार. इथले लोक कोण आहेत, ते काय करतात आणि त्यांच्या मनात काय चाललंय? घाटकोपर पूर्व म्हणजे जणू काही एक छोटा भारतच आहे. इथली सामाजिक विविधता बघा. मराठी आणि गुजराती तर आहेतच, पण त्याचबरोबर सिंधी, मारवाडी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि दलित बहुजन समाजही मोठ्या संख्येने इथे राहतो. आणि साहजिकच, जेव्हा इतकी विविधता असते तेव्हा प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि याचा थेट परिणाम मतदानाच्या समीकरणांवर होतो. फक्त माणसंच नाहीत, तर इथला परिसरही तितकाच वैविध्यपूर्ण आहे. इथे मोठ्या रेल्वे कार्यशाळा आहेत, गजबजलेल्या बाजारपेठा आहेत आणि त्याचवेळी दाटीवाटीची रहिवासी वस्तीही आहे. म्हणजे लोकांच्या रोजीरोटीचा आणि त्यांच्या रोजच्या जगण्याचा थेट संबंध इथल्या राजकारणाशी जोडलेला आहे. ठीक आहे, तर सामाजिक चित्र आपण पाहिलं. आता वळूया आकड्यांकडे, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. या निकालांमागे दडलेलं गणित समजून घेऊया. पण हे आकडे पाहण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न, की इतक्या वर्षांमध्ये इथला राजकीय ट्रेंड नेमका काय सांगतो? कल कोणाच्या बाजूने झुकतोय? आता हा आलेख बघा. हे चित्र खूप काही सांगून जातं. गेल्या 15 वर्षात काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीचा मतदार कसा सातत्याने त्यांच्यापासून दूर गेला आहे हे इथे स्पष्ट दिसतंय. 2004 मध्ये ज्या पक्षाला 30% मतं होती, तोच पक्ष 2019 मध्ये जेमतेम 12.4% येऊन पोहोचतो. ही फक्त मतांची घसरण नाही, तर ही एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. आणि याच्या अगदी उलट चित्र दिसतं भाजपच्या बाबतीत. काही चढउतार नक्कीच आहेत, पण त्यांनी आपला मोठा मतदारवर्ग केवळ टिकवूनच नाही, तर तो पुन्हा वाढवला सुद्धा आहे. हे त्यांच्या राजकीय स्थिरतेचं आणि संघटनात्मक ताकदीचं प्रतीक आहे. तर मग झालं काय? 2019 मध्ये विरोधी पक्षांची मतं विभागली गेली. भाजपला एक मोठा 57.7% वाटा मिळाला आणि उरलेली मतं मनसे, काँग्रेस आणि इतरांमध्ये वाटली गेली. साहजिकच या मतविभाजनामुळे भाजपचा विजयाचा मार्ग आणखी सोपा झाला. आणि हो, ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे. मतदानाची टक्केवारी जी कायम 50 ते 56% आसपासच रिंगाळते. याचा अर्थ स्पष्ट आहे, जवळजवळ अर्धा मतदारवर्ग मतदानापासून दूर आहे. आता हे लोक उदासीन आहेत की इथे राहत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. पण कुठल्याही पक्षासाठी हा जो शांत मतदार आहे ना, तो एकतर मोठी संधी असतो किंवा मोठा धोका. आणि म्हणूनच लोकशाहीत माहितीपूर्ण आणि जबाबदार सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ओके, तर आपण आकडे पाहिले, सामाजिक रचना पाहिली. आता या सगळ्याच्या मागे जी राजकीय यंत्रणा काम करते तिचं विश्लेषण करूया. आता महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून पाहूया. त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत? एकीकडे मविया ब्रँड आहे, काही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पण दुसरीकडे जमिनीवरचं संघटन खूपच कमकुवत आहे. नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. आणि या सगळ्याच्या विरोधात उभं आहे भाजपचं तगडं नेटवर्क आणि त्यांची प्रचंड संसाधनं. लढत सोपी नाहीये.
अशा गुंतागुंतीच्या राजकीय लढाईचं विश्लेषण करण्यासाठी अनेकदा एका खास चौकटीचा वापर केला जातो. त्याला चतुर्मुख सिद्धांत असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर राजकारण जिंकण्याचे 4 मुख्य स्तंभ. हे 4 स्तंभ कोणते? पहिला, निवडणुकीचं गणित, म्हणजे जातधर्माची समीकरणं अचूक जुळवणं. दुसरा, संघटन, म्हणजे बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणणं. तिसरा, नॅरेटिव्ह, म्हणजेच कथानक, लोकांच्या मनात आपली गोष्ट प्रभावीपणे कशी पोचवायची. आणि चौथा, रिसोर्सेस, म्हणजे पैसा, तंत्रज्ञान आणि बाकीची रसद. या 4ही आघाड्यांवर जो पक्ष मजबूत असतो तोच जिंकतो. पण निवडणुका जिंकणं हे अर्धं काम झालं. खरं काम तर त्यानंतर सुरू होतं, लोकांची सेवा करणं. तर आता आपलं विश्लेषण त्या दिशेने नेऊया. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही स्लाईड म्हणजे लोकांचा खरा आवाज आहे. पाणी, रस्ते, वाढतं घरभाडं, महागाई या आहेत लोकांच्या खऱ्या समस्या. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा आवाज ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे एक वाक्य बघा, आधी वाढतं भाडं, त्यात पाण्याची अनिश्चितता, सामान्य कुटुंबाने तग तरी कशी धरायची. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही हजारो कुटुंबांची व्यथा आहे, त्यांची कहाणी आहे, जी या आकड्यांमागे दडलीये. तर मग या समस्यांवर उपाय काय? फक्त तक्रारी करून चालणार नाही. ही बघा एक ठोस 90 दिवसांची योजना. बूथ समित्या सक्रिय करण्यापासून ते लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी नागरिक संपर्क अभियान सुरू करण्यापर्यंत. हे फक्त बोलणं नाही, तर एक कृती आराखडा आहे विश्वास परत मिळवण्यासाठी. आणि हे करताना नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि संमती, विशेषतः भारताच्या DPDP कायद्यानुसार जपणं हे प्रत्येक राजकीय संस्थेचं कर्तव्य आहे. थोडक्यात सांगायचं तर खरी कसोटी मतं जिंकण्यात नाही, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यात आहे. प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गल्लीत जाऊन काम करावं लागेल, तेव्हाच खरं राजकीय यश मिळतं. आणि जाता जाता एक प्रश्न, निवडणुकीचा खरा उद्देश काय असतो? फक्त सत्ता मिळवणं, की लोकांचा विश्वास जिंकून त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळवणं? यावर विचार करायलाच हवा. जर आपल्याला लोकाभिमुख नेता व्हायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 42 04 1602 या नंबरवर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.